जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी रचलेला सार्थ श्रीमद दासबोध याचा अभ्यास करता करता आता आपण आलेलो आहोत चौथ्या दशकावरती, तिसऱ्या समासावरती. आता हा जो तिसरा समास आहे नामस्मरण भक्ती, आणि जो चौथा समास आहे पादसेवन भक्ती, हे जे दोन्ही समास आहेत हे काही अंशी थोडे कठीण आहेत समजायला श्रवण आणि कीर्तन भक्तीपेक्षा. त्याचं कारण असं आहे, श्रवण करणं सोपं आहे, त्यातल्या त्यात कीर्तन भक्तीसाठी थोडं श्रेष्ठत्व लागतं आपल्याकडे. परंतु नामस्मरण करणं म्हणजे नामाचं स्मरण करणं आणि पादसेवन भक्ती तर खूपच अत्युच्च दर्जाची आहे. या भक्ती आपल्याला साधणं हे तितकं सोपं नाही. आता नामस्मरण भक्ती या समासावर जाण्याआधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की नामस्मरण म्हणजे काय. समर्थांनी अतिशय सुंदर विवेचन केलेलं आहे त्या ओव्यांमध्ये. सुरुवातीला समर्थ म्हणतात की तुम्ही सतत नाम घेत जा. ते का सांगितलं असेल त्याच्यावरही मी येईन. पुढे समर्थांनी नामस्मरणाचे फायदे सांगितलेत, ते नक्की अनुभवायला येतील का नाही याच्यावरही मी येईन. परंतु या प्रश्नाआधी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे की नामस्मरण म्हणजे काय आणि मला नामस्मरण साधेल का. आपण एक लक्षात घेऊया, मी स्थूल देहाने जपमाळ करायला बसलेलो आहे. माझ्या हातामध्ये माळ आहे. राम 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 मी म्हणतोय. जो कोणता मंत्र असेल, श्रीराम जय राम जय जय राम मंत्र असेल किंवा ओम नमः शिवाय मंत्र असेल किंवा अजून कोणताही मंत्र असेल, या मंत्राचं स्मरण माझ्याकडनं होतंय का हे फार गरजेचं आहे पाहणं. किंवा मी ज्या इष्टदेवतेला स्मरून हे नाम घेतोय त्या इष्टदेवतेची प्रतिमा, त्या इष्टदेवतेची मूर्ती माझ्यासमोर उभी राहते का हे पाहणं फार महत्त्वाचं असतं. आता इथे जेव्हा आपण नामस्मरण असं म्हणतो तेव्हा बरेचदा आपल्या संसारी माणसांचं फक्त नामच घेणं होतं, स्मरण होत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर मी एक चित्रपट बघायला बसलेलो आहे असं समजा. मी देहाने त्या टी व्ही समोर बसलेलो आहे, माझे डोळे त्या टी व्हीकडे लागलेले आहेत, परंतु मन जर जागेवर नसेल तर काय झालं किंवा काय चाललंय हे माझ्या स्मरणात जाणार नाही, माझ्या डोक्यात जाणार नाही, कारण माझं मन तिथे नाही आहे. एखादी व्यक्ती मला काही महत्त्वाचं सांगते, त्यावेळेला मी तिथे ऐकायला आहे, माझे कान जागेवरती आहेत, परंतु माझं मन तिथे नसेल तर काही माझ्या स्मरणात जाणार नाही. का? कारण माझं मन तिथे नाही आहे. त्याच्यामुळे भक्ती करताना आपलं मन जागेवर पाहिजे. नामस्मरणात तर प्रचंड. त्याच्यामुळे राम राम म्हणताना किंवा ओम नमः शिवाय म्हणताना माझं मन तिथे आहे का, त्या देवतेच्या चरणापाशी आहे का, त्या मंत्रापाशी आहे का हे जाणणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यालाच नामस्मरण असं म्हणतात. अन्यथा ते फक्त नामच होईल. नामाचा स्वभाव असा आहे, तुम्ही ते जाणून घ्या किंवा न जाणून घ्या तुम्हाला फळ मिळणारच आहे, परंतु जाणून घेतल्यामुळे फायदा जास्तीच आहे. विशेष कृपा आणि सामान्य कृपा परमेश्वराच्या अशा दोन असतात. सामान्य कृपा म्हणजे चालतोय, बोलतोय, फिरतोय, दवाखाना मागे लागलेला नाहीये, ही सामान्य कृपा देवाची आहेच, धडधाकट आहे. विशेष कृपा म्हणजे तुम्ही अजून काहीतरी जास्तीचं केलंय, त्याच्यामुळे तुम्हाला जे प्राप्त होतं, काहीतरी जास्तीचं प्राप्त होतं जे एक्सपेक्ट केलेलं नसतं, किंवा काहीतरी परमेश्वराची कृपा होते, त्याला विशेष कृपा असं म्हणतात. नाम घेण्याने जसा आगीचा स्वभाव आहे, अग्नीमध्ये तुम्ही कळत किंवा नकळत हात घाला, तो पोळल्याशिवाय राहणार नाही. त्या पद्धतीने तुम्ही नाम जाणून घ्या किंवा न जाणून घ्या, तो त्याची प्रचिती देणारच, परंतु जाणून घेतल्याने विशेष फायदा आहे. मग समर्थ म्हणतात की तुम्ही नाम घेताना, समर्थ सुरुवात करताना म्हणतात स्मरण. पहिलाचा शब्द त्यांनी दुसऱ्या ओळीचा म्हटलाय, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. गेली 20 वर्ष नाम घेतोय बघा, समाधान नाही मनाला. अहो कसं लागेल समाधान? तुम्ही नाम घेताय, स्मरण करताय का? नामस्मरण हे त्याला म्हणतात ज्याच्यामुळे आपल्या वृत्तीत पालट पडतो, त्याला नामस्मरण असं म्हणतात. 20 वर्षांपूर्वी सुद्धा जशी मनाची स्थिती होती, कन्फ्युजन आहे, रागीट स्वभाव आहे,
दुसऱ्याचं वाईट चिंतण्याचा स्वभाव आहे, तो 20 वर्ष नामस्मरण ज्याला आपण म्हणतो ते केल्यानंतरही जर बदलत नसेल तर त्याला नामस्मरण असं म्हणत नाहीत. त्याची भक्तीमध्ये गणना होत नाही. म्हणून स्मरण म्हटलेलं आहे समर्थांनी सुरुवात करतानाच, स्मरण देवाचे करावे. नाम घेणं वेगळं आणि स्मरणाने नाम घेणं याच्यात फरक आहे. माझं लक्ष तिथे परिपूर्ण असणं याला नामस्मरण असं म्हणतात. आता पुढे समर्थ 10 ओव्यांपर्यंत हेच सांगतात की तुम्ही सतत नाम घेत राहा. नित्य नेम प्रातः काळी, माध्यान्ह काळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता, नामस्मरणे विण सर्वथा राहोच नये. हरुष काळी, विषम काळी, पर्व काळी, प्रस्ताव काळी, विश्रांती काळी, निद्रा काळी सतत नाम घेत जा. तुमची परिस्थिती कोणती आहे? मनुष्य, संसारी माणूस जो आहे हा शक्यतो सुखामध्ये नाम घेत नाही. दुःख आलं की परमेश्वराची आठवण होते. हा आमच्या सर्वसामान्य संसारी माणसांचा एक काय म्हणूया त्याला सवय आहे. आम्हाला दुःखात आठवण होते, सुखामध्ये आठवण होत नाही. सुखामध्ये असं वाटतं मी सगळं केलं, दुःखामध्ये आम्हाला वाटतं परमेश्वराशिवाय कोणी नाही. म्हणून तुम्ही सुखात असा किंवा दुःखात असा नाम घेण्याची सवय लावा. एकदा सवय लागली की काय होईल, माझ्याकडनं काहीतरी नाम घेतलं जात आहे, इथे माझं कधी ना कधीतरी लक्ष लागायला सुरुवात होईल. म्हणून सवय लावून घ्या. आता समर्थ सवय लावण्याबद्दल आम्हाला सांगा. मला लहानपणी जेव्हा गणपती अथर्व शीर्ष किंवा रामरक्षा शिकवली गेली त्यावेळेला मला त्याच्यातला अर्थ कळत नसे. म्हटलं काय हरिओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, तत्वमसी म्हणजे काय, ऋतम वच्मी म्हणजे काय, याचा मी तेव्हा कधी फार विचार केला नाही. परंतु लहानपणी सांगितलं म्हणायचं, आम्ही करायचो. आत्ताची पिढी फार वेगळी आहे. त्यांना म्हणायला सांगितलं तर म्हणतात त्याचा फायदा काय, त्यांना फलश्रुती आधी सांगावी लागते, ती पण त्यांना पटतेच असं नाही. आम्हाला लहानपणी सांगितलं रामरक्षा म्हण, गणपती अथर्व शीर्ष म्हण, संध्याकाळी 7 वाजले की आम्ही म्हणायचो. याचा फायदा असा झाला, आज आमचं लक्ष असो वा नसो ते म्हणायला घेतलं की ते पूर्ण म्हटलं जातं. मग हळूहळू असं कळायला लागलं की हे जे म्हणतो याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इकडे लक्ष दिलं पाहिजे. हे कधी वाटेल, जेव्हा ते म्हणण्याची सवय असेल. म्हणून समर्थांनी पहिल्या 10 ओव्या हे नाम घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा याच्यासाठी सांगितलेले आहेत. स्मरण नंतर लागता येईल, आधी नाम घ्यायची सवय तर लावा. सवय लागल्यानंतर तुम्हाला स्मरण करता येईल. आता नामस्मरण, संत कबीर नामस्मरणाचा उल्लेख करताना म्हणतात, माला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुख माही, मन तो दस दिशा फिरे, येतो सुमरण नाही. माझ्या हातामध्ये माळ आहे, स्मरणी, ज्याला आपण स्मरणी असं म्हणतो. स्मरण होतं कितपत माहिती नाही, पण स्मरणी हातामध्ये आहे. जिभेमध्ये सतत नाम घेणं चालू आहे, परंतु मन नाही आहे. मन तर 10 दिशांवरती आहे. माळ करायला आम्ही बसतो, लोकांना दिसतं, घरच्यांना दिसतं, अरे बाबा माळ करायला बसलाय. बेल वाजली, कोण आलं, दूध ठेवलंय गॅसवरती, तिकडे लक्ष आहे का. मग घरात तानं बाळ असेल तर त्याच्याचकडे लक्ष जातं. मग मध्येच माळ चालू असताना भलतंच काहीतरी बोलणं होतं, याला नामस्मरण म्हणत नाहीत. याची भक्तीमध्ये गणना होत नाही. कोणतीही भक्ती करताना, श्रवण असो, कीर्तन असो, नामस्मरण असो, कोणतीही भक्ती करताना भक्ती करणारा मी आणि भक्ती घेणारा परमेश्वर या दोघांचाच संबंध तिथे असावा लागतो. तिथे अजून तिसरं कोणीही चालत नाही. तिथे आलं की संसाराचा व्याप जर आला तर परमार्थ साधेल कसा, मला सांगा. परमार्थ साधण्यासाठी मला वेगळा वेळ काढावा लागतो आणि हे फार गरजेचं आहे. पुढे समर्थ अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर येतात की नामस्मरणाने फायदा काय होतो. समर्थ म्हणतात, नामे संकटे नासती. आमची तर अजून गेली नाही आहेत, गेली तरी नवीन संकट येतात. आम्ही ना कन्फ्यूज फार होतो. आम्ही कन्फ्यूज यासाठी होतो ना, कारण आम्ही अध्यात्मामध्ये शब्दशः अर्थ लावायला जातो. आम्ही अध्यात्मामध्ये शब्दशः अर्थ लावायला जातो. समर्थांनी तर म्हटले, नामाने संकट नाश पावतात. मी गेली 30 वर्ष नामस्मरण करतोय. आपण म्हणतो नामस्मरण, स्मरण किती होत असतं ते पांडुरंगालाच माहिती. मी गेली 30 वर्ष नाम घेतोय, परंतु माझी संकट नाहीशी होत नाहीत, उलट अजून वाढली आहेत. असं का व्हावं? मग देव आमच्याच बाबतीत असं का करतो? मन कलुषित होण्यासाठी भरपूर मार्ग आहेत. म्हणून माझं नेहमी सांगणं असतं, अध्यात्मात जे सांगितलंय ते शब्दशः घेणं चुकीचं आहे. त्याच्यातला गर्भित अर्थ ओळखा.
सांगितलेलं एवढंच असतं, त्याच्यामागे अर्थ फार मोठा व्यापक असतो. समर्थ पुढे म्हणतात, नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पावी जेती उत्तम पदे. नामस्मरणे म्हटले. आमचं स्मरण होतंय का, इकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. पुढे समर्थ म्हणतात, हरिनामे प्रल्हाद तरला. मग ते उदाहरण देतात. तुम्हाला असं वाटतंय ना की नामस्मरणामुळे कोणाचा फायदा झाला? आता मी सांगतो. समर्थ म्हणतात, नामस्मरणे हरिस्मरणे प्रल्हाद तरला, नाना आघातापासून सुटेला, नारायण नामे पावन झाला अजामिळ. अजामिळ कोण होता? अजामिळ हा एक साधा संसारी माणूस होता. त्याचे लग्न झालेलं होतं, परंतु तारुण्यामध्ये मन बाहेर भटकायला गेलं, म्हणून घरी पत्नी असताना सुद्धा हा बाहेर दुसऱ्या स्त्रीच्या नादी लागला. जी बाहेर स्त्री होती तिच्यापासून त्याला 10 मुलं झाली, अशी म्हणे दंतकथा आहे. आता ही कथा खरी आहे का खोटी आहे याचं मी विश्लेषण करायला गेलो नाही, परंतु मला याच्यातून घ्यायचं आहे काय हे फार महत्त्वाचं आहे. आता 10 मुलं झाली तर 10व्या मुलाचं नाव काय ठेवायचं म्हणून विचार करत बसलेला. 9 पोरं झाली, त्यांची नावं ठेवली. 10व्याचं काय ठेवू? तर एक सद्गृहस्थ म्हणे जात होता बाजूने. तर त्याला विचारलं, ओ काका, मला 10वा मुलगा झालाय, त्याचं नाव काय ठेवू म्हणून सांगा. तर ते सद्गृहस्थ होते, ते जरा सज्ञानी होते. त्यांनी सांगितलं, आत्तापर्यंत तू अशीच साधी साधी नावं ठेवली, हा शेवटचा मुलगा आहे तुझा. आता काही याच्यानंतर मुलगा हो किंवा मुलगी होण्याची चिन्ह दिसत नाही आहेत वयामानापर्यंत. हा शेवटचा मुलगा आहे, याचं नाव तू नारायण असं ठेव. आता नारायण हा शेवटचा झाल्यामुळे अजामिळाला सतत तो समोर असावा असं वाटायला लागलं. नारायण पुढे खेळायला गेला की याचा जीव कासावीस होत असे. त्याच्यामुळे मुलाचं ध्यान लागता लागता अजामिळाला नारायणाचं ध्यान लागलं. आणि शेवटी अशी कथा सांगितलेली आहे की नारायणाचं स्मरण करता करता अंतसमयी नारायणाचं स्मरण झाल्यामुळे अजामिळ हा उत्तम गतीला पावला. याच्यातून चुकीचा अर्थ घेऊ नये की आयुष्यभर पापकर्म करावी आणि अजामिळाची तर महती आहेच, शेवटी नावं घ्यावे म्हणजे परमेश्वराला प्राप्त होऊ. परमेश्वराच्या दरबारी असा न्याय नसतो. म्हणूनच अध्यात्मामध्ये शब्दशः अर्थ घेऊ नयेत, गोंधळ होतो. समर्थांनी सांगितले, अजामिळ अज्ञानी होता. त्याला माहीत नव्हतं कसं वागायचं कसं वागायचं नाही, परंतु नारायणाचं ध्यान नकळत लागलं, त्याचं पुढे स्मरण झालं आणि म्हणून तो उत्तम गतीला पावला. याचा अर्थ मी आयुष्यभर पाप करेन, इथे मी गुन्हा करतोय. एखादी गोष्ट मी जाणून मुद्दामून चुकीची करत असेल तर इथे मी गुन्हा करतोय. गुन्ह्याला माफी नसते, चुकीला माफी असते. चूक होणं आणि गुन्हा होणं याच्यात फरक आहे. चूक होते अजाणतेपणी, माझ्या लक्षात नाही आलं म्हणून माझ्याकडनं चूक झाली. गुन्हा होतो माहिती असतं की हे चुकीचं आहे तरी केलं जातं, त्याला गुन्हा असं म्हणतात. माफी चुकीला असते, माफी गुन्ह्याला नसते. त्याच्यामुळे उगाच चुकीचा बोध घेऊ नका. पुढे समर्थ म्हणतात, परमेश्वराची अनंत नामे स्मरता तरी जे नित्य नेमे, नामस्मरण करिता येमे बधीजेना. परमेश्वराची नामं अनंत आहेत आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तर अनंत नाव आहेत. तुम्ही त्यातल्या कोणत्या तरी एकावर विश्वास ठेवा. अनेकातून एक हवंय, आपण एकातून अनेक करायला जातो, इथेच आपण चुकतो. नामस्मरणाने मनातले विचार कमी झाले पाहिजेत. नामस्मरणाने नाम घेता घेता मनामध्ये दुविधा जर येत असेल तर त्या नामाला काही अर्थ उरत नाही. आपण पोपटाला सुद्धा राम राम म्हणायला शिकवतो, पण तो स्मरणाने राम म्हणत नाही. त्याच्यामुळे मांजरीपासून त्याला जी भीती असते ती त्याच्या मनातून जात नाही. स्मरण जर केलं तर नामापासून अत्यंत मोठा फायदा आहे की आपण भवनदी तरून जाऊ शकतो. परंतु हे समजून घेण्यासाठी, उमजून घेण्यासाठी आपल्या मनाची पात्रता तेवढी उंच व्हावी लागते. आणि शेवटची गोष्ट सांगू का तुम्हाला, नामस्मरणामध्ये नाम घ्यायला वयाचं बंधन नाही. समर्थ म्हणतात, चहुवर्णा नामाधिकार, 4ही वर्णांना, ब्राह्मण असा, क्षत्रिय असा, शूद्र असा, वैश्य असा, कोणत्याही वर्णातले तुम्ही असा, तुम्हाला नामस्मरणापासून कोणतीही बंधनं नाही आहेत की तुम्ही आहात वैश्य, तुम्ही नाम घ्यायचं नाही, असं काही नाही. तुम्ही कोणत्याही वर्णाचे असाल, वेळ कोणतीही असो, काळ कसाही असो, तुम्हाला काही विशिष्ट मांडणी करायची नाही आहे, काही पूजा अर्चेसाठी बांधणी करायची नाही आहे. येता जाता उठता बसता तुम्ही नाम घेऊ शकता. इतकं सोपं आहे. म्हणून कलियुगामधलं हे सगळ्यात सोपं साधन आहे नामस्मरण. कारण कीर्तन करण्यासाठी विशिष्ट जागा लागते, विशिष्ट समुदाय लागतो.
श्रवण करण्यासाठी विशिष्ट जागी जावे लागतं. परंतु नामस्मरणाचा प्रभाव इतका मोठा आहे की तुम्ही घरात असा किंवा घराबाहेर असा, तुम्ही दुःखात असा किंवा सुखात असा, तुमच्या समोर कोणी असो किंवा नसो, तुम्हाला स्पेशली देवळात जाण्याची गरज नाही आहे. नामस्मरण तुम्ही कुठेही करू शकता. हा नामस्मरणाचा फार मोठा फायदा आहे. आणि म्हणून आपल्याकडून ही भक्ती घडावी म्हणून समर्थांनी नामस्मरण भक्ती सांगितली आहे, जी ऐकायला सोपी आहे पण पचनी पडायला अत्यंत जड आहे. आत्तापर्यंत आपण अनेक वर्ष कदाचित माळ घेऊन बसत असू देवापुढे, परंतु स्मरण किती होत आहे हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. जेव्हा मी श्रीराम जय जय राम असं म्हणतो तेव्हा पूर्ण म्हणेपर्यंत 1 पासून 108 तो मणी येईपर्यंत माझं किती स्मरण राहत आहे याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माझं मन भरकटायला किती वेळा जातं बाहेर. ते माळ एकदा चालू केली की कधी तो मेरूमणी जागेवरती येऊन पोचतो आपल्यालाच कळत नाही. कधी कधी ते गंमत अशी होते, स्मरणाला बसतो आम्ही म्हणे आणि तो मेरूमणी कधी पुढे निघून जातो आम्हालाच कळत नाही. तो जो मेरूमणी आहे ती 1 माळ 108ची पूर्ण झाली पाहिजे. तो पुढे कधी निघून जातो हे पण आम्हाला कळत नाही. 1 माळ करायला बसतो, 2-3 होऊन जातात, आम्हाला लक्षात पण येत नाही. इतकं मन आमचं बाहेर गेलेलं असतं. म्हणून समर्थ म्हणतात नाम स्मरण, तिथे स्मरण पाहिजे. स्मरणाने समाधान आहे. नुसतं ध्यान, बगळ्यासारखं ध्यान करून उपयोगाचं नाही. बाहेरच्यांना वाटतं बगळा ध्यान लावून बसलाय, पाण्यामध्ये 1 पाय वरती घेऊन बसलेला असतो, परंतु त्याचं लक्ष पूर्णपणे खाली मासे कसे फिरतात इकडे असतं. बाहेरच्यांना वाटतं अरे काय ध्यान लावून बसलाय. ध्यान ही एक संकल्पना आपल्यामध्ये म्हणून प्रचलित आहे. बकाचं ध्यान उपयोगाचं नाहीये. बगळ्यासारखं बाहेरच्यांना दिसतंय हा माळ घेऊन बसलाय, अंतरंगी वेगळेच विचार चाललेत, याला स्मरण म्हणत नाहीत. म्हणून आपण इथे लक्षात घेऊया, नामस्मरण भक्ती जी समर्थांना सांगायची त्याची पात्रता आपल्या अंगी येण्यासाठी आपणच हा विचार केला पाहिजे, याच्या पुढे स्मरणी घेऊन बसताना की माझं लक्ष तिथे किती आहे किती नाही. आता पुढचं वर्णन करताना समर्थ जेव्हा पादसेवन भक्तीवरती येतात, पादसेवन भक्ती ही तर अत्यंत कठीण आहे. पादसेवन भक्ती, आता स्मरण भक्ती, नामस्मरण भक्तीमध्ये उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर प्रल्हादाचं उदाहरण देता येतं. कीर्तन भक्तीमध्ये उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर नारद मुनींचं देता येतं. श्रवण भक्तीमध्ये उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर परीक्षित राजाचं देता येतं. तसं पादसेवन भक्तीमध्ये उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर लक्ष्मीचं देता येतं. कारण लक्ष्मीचा जर आपण फोटो बघितला विष्णू समवेत तर ती नेहमी त्याच्या पायापाशी बसून आहे. जर का आपण तो नागावरती आरूढ असलेला आणि त्याच्यावरती झोपलेला विष्णू आणि त्याच्या पायापाशी लक्ष्मी असंच चित्र नेहमी आपल्याला दिसतं. मालिकांमधूनही असंच दाखवलं जातं, विष्णूच्या पायापाशी लक्ष्मी आहे. याच्यातून दुसरा पण अर्थ असा घेता येतो, तुम्ही लक्ष्मीच्या मागे लागलात की विष्णूचं ध्यान हरवतं. आपण पैसा, लक्ष्मी म्हणजे काय आपल्यासाठी तो पैसा आहे संसारी माणसांसाठी. पैशाच्या मागे लागलो की नारायणाचं ध्यान राहत नाही. परंतु लक्ष्मीचं असं म्हणणं आहे की तुम्ही नारायणाकडे लक्ष द्या, कारण त्याच्या पायापाशी मी आहे. आता लक्ष्मी याचा अर्थ फक्त पैसा असा नसून पारमार्थिक लक्ष्मी याचा अर्थ प्रसन्नता असा असतो. आता मी त्याच्यात जात नाही, आपण पादसेवन भक्तीवरती येऊया. पादसेवन भक्ती म्हणजे आपलं सर्वस्व सद्गुरूंच्या चरणी अर्पण करणं. आता आपल्याला काही विष्णूच्या पायापाशी काही जाऊन बसण्याचा अधिकार प्राप्त लगेच होणार नाहीये जो लक्ष्मीला झाला. परंतु पादसेवन भक्ती याचा अर्थ त्या सद्गुरूंच्या निकट राहणे, त्यांच्या पायापाशी राहण्याचा प्रयत्न करणे. त्या लोकांचं भाग्य थोर ज्यांना अक्कलकोट महाराजांचा किंवा शेगावच्या गजानन महाराजांचा किंवा गोंदवलेकर महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभला, त्यांचं भाग्य खरंच थोर आहे. परंतु आज जरी ते देहामध्ये नाही आहेत तरी सुद्धा त्यांचं स्मरण करून त्यांच्या पायापाशी मानसपूजेला म्हणून तर महत्त्व आहे ना. आपण त्यांना प्रत्यक्ष ते माझ्या समोर आहेत असं मनामध्ये धरून त्यांची पूजा करणं याला मानसपूजा असं म्हणतात. पादसेवन याचा अर्थ हा आहे की मला ज्यांचा संग करायचा आहे त्यांच्या सतत मी सहवासात आहे असं मानणं. बघा एक लक्षात घ्या, नवऱ्याला जर सतत नाटक आवडत असेल बघायला, पत्नीला सुरुवातीला आवडत नसेल पण हळूहळू पतीच्या सहवासात राहून ते आवडायला लागतं. पत्नीला एखादी पदार्थ खाण्याची सवय असेल, ती तो सतत बनवत असेल तर हळूहळू नवऱ्याला सुद्धा तो पदार्थ खाण्याची सवय लागते.
याचप्रमाणे पादसेवन भक्तीचं मूळ गाभा असा आहे की जे संत महंत त्यांच्या आचरणाने मोठे झाले, त्यांच्या सतत सहवासामध्ये जर मी राहण्याचा प्रयत्न केला, पादसेवन भक्ती ते देहात असोत किंवा नसोत, त्यांच्या सहवासात जर मी राहण्याचा प्रयत्न केला, तर मला सुद्धा एक ना एक दिवशी किंवा एखाद्या जन्मी त्यांच्याप्रमाणे होता येईल. सायुज्यता किंवा स्वरूपता मुक्तीचे जे प्रकार आहेत ते असेच तर आहेत. सलोकता म्हणजे जिथे संत राहिले त्या लोकांमध्ये राहायला मिळणं. समीपता म्हणजे संत ज्या कुळात जन्म घेतात त्या कुळामध्ये जन्म घेणं. हे असे मुक्तीच्या पायऱ्या आहेत. आणि मग शेवटी सायुज्यता म्हणजे आपण स्वतः ब्रह्मपदाला पावणं. पादसेवन भक्ती ही करणं अत्यंत कठीण आहे, कारण तिथे तन मन काया वाचा मन सगळं काही अर्पण करावे लागतं. त्यांच्याप्रमाणे बनायचं असेल तर ते कोणत्या सद्गुणांनी मोठे झालेत या सद्गुणांचा अभ्यास करायला लागतो, म्हणजे पादसेवन भक्ती. पादसेवन भक्ती, पादसेवन याचा दुसरा अर्थ सांगू का? बघा, आपण म्हणतो ना त्याच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जायचं आहे. सद्गुरूंचे चरण रोज जिथून गेलेले आहेत, ज्या सद्गुण मार्गांवरून गेलेले आहेत, फिजिकली चालत नाही म्हणत आहे. सद्गुरूंनी जो मार्ग आक्रमण केलेला आहे तो मार्ग आक्रमण करता मला यावा याच्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे पादसेवन भक्ती आहे. यासाठी आता कलियुगामध्ये मुळात सद्गुरू भेटणं अत्यंत कठीण आहे. सद्गुरू जरी भेटले तरी त्यांच्या ठिकाणी निष्ठा बसणं, त्यांच्या ठिकाणी श्रद्धा बसणं हे अजून कठीण आहे. आणि त्यांच्या ठिकाणी श्रद्धा जरी बसली तरी ती चिरकाळ टिकणं हे अजून कठीण आहे. त्याच्यामुळे समर्थ म्हणतात की पादसेवन भक्ती ही पायरी आहे. श्रवण भक्ती सगळ्यांना साधू शकते. कीर्तन भक्तीसाठी श्रेष्ठत्व लागतं. नामस्मरण भक्तीसाठी अजून एक पायरीवर चढून जावं लागतं. पादसेवन भक्तीसाठी अजून एक वरची पायरी चढावी लागते, कारण तिथे तुमच्या मनाची पात्रता प्रचंड मोठी असावी लागते. समर्थ पुढे म्हणतात, पादसेवन भक्तीचं वर्णन करताना म्हणतात, पादसेवनतेची जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे. ज्या मार्गाने माझ्या सद्गुरूंना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली त्यांच्या मार्गावरून जर मला जायचं असेल तर त्यांनी कशी तपश्चर्या केली, ते कसे मोठे झाले याचं आचरण करायचं असेल, त्यांच्याप्रमाणे बनायचं असेल तर पादसेवन भक्ती तिथे काया वाचा मन तिन्ही अर्पण करावं लागतं. मी हनुमानाच्या देवळात जातोय तर देहाने जाणं, प्रदक्षिणा घालणं आणि कोण काय करतं इकडे लक्ष देणं याला पादसेवन भक्ती म्हणत नाहीत. मी देवळामध्ये जाणं, वाचेने हनुमान स्तोत्र म्हणणं आणि मनाने हनुमान कसा श्रीरामाच्या चरणी लागून मोठा झाला याचे धडे मी गिरवणं याला पादसेवन भक्ती असं म्हणतात. मला कोणासारखं तरी बनायचं असेल तर तो कोणत्या सद्गुणांनी मोठा झाला हे सद्गुण मला आचरणात आणावे लागतात, म्हणून पादसेवन भक्ती कठीण आहे. पुढे समर्थ म्हणतात, या नाव पादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण निरसावया जन्म मरण यातायाती. अशी पादसेवन भक्ती घडावी जेणेकरून जन्म मरण चुकलं पाहिजे. सोपं आहे का? सद्गुरू लाभणं कठीण आहे. या जगामध्ये सगळ्यांना सद्गुरू लाभत नाहीत. बरं, ते सद्गुरू लाभल्यानंतर निष्ठा ठेवणं अजून कठीण, कारण आमची भक्ती डळमळीत आहे. आमची भक्ती कधी चांगली आहे, कधी आम्ही ज्या देवाला स्मरतोय त्या देवालाच आम्ही कधी नावं ठेवू याचा भरोसा नाही. म्हणून पादसेवन भक्ती आचरण्यास अत्यंत कठीण आहे. पुढे समर्थ म्हणतात, आणि समर्थांनी इथे जे शब्द वापरलेत ते किती गहन आणि कठीण आहेत. जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना संग त्यागेविण ये ना अनुभवासी. टँजिबल इनटँजिबल, वारा आम्हाला दिसत नाही पण त्याचं अस्तित्व जाणवतं. परमेश्वर ही सुद्धा अशीच एक एनर्जी आहे जी आम्हाला दिसत नाही पण त्याचं अस्तित्व आम्हाला जाणवतं. जोपर्यंत मी ह्या संसारिक गोष्टींचा जे दृश्यपशार आहे त्याचा त्याग करत नाही तोपर्यंत मला त्याच्या पलीकडे जे ब्रह्मानंद स्वरूप आहे त्याची अनुभूती येणार नाही. समर्थ पुढे म्हणतात, समर्थांनी 7 रूप सांगितलेली आहेत, त्याच्यावर मी जरा जास्त फोकस करतो. ओवी क्रमांक 8, पादसेवन भक्ती. संगत्याग आणि निवेदन, विदेही स्थिती अलिप्तपणा, सहज स्थिती उन्मनी, विज्ञान हे सप्तही एक रूप सद्गुरूंच्या ठिकाणी झालेले असतात. त्यांचं अनुरूपण करायचं असेल तर आपल्याला या 7ही रूपांना पचवावं लागेल. कसं?
संगत्याग. तुम्हाला परमार्थामध्ये प्रगती करून घेण्याची इच्छा असेल तर संसाराचा थोडाफार का होईना त्याग हा करावाच लागतो. आज मी सुद्धा संसारामध्ये परिपूर्ण घडून गेलेलो आहे, परंतु असं काही जर का समर्थांबद्दल काही निर्मळतेने निस्वार्थीपणे तुमच्यासमोर मांडायचं असेल तर मला वेगळा वेळ काढावा लागतो. संसाराला थोड्या वेळासाठी का होईना बाजूला ठेवावं लागतं. कितीही संसारातल्या कटकटी असतील तरी. आणि संतांनी तर सर्वसंग त्याग केलेला असतो. तुकाराम महाराजांनीही संसार केलाय, एकनाथ महाराजांनीही संसार केलाय, परंतु त्यांच्या संसारात आणि आमच्या संसारात हाच फरक आहे की ते संसारात असून नसल्यासारखे. आमची मनस्थिती तशी आहे का? पहिला आहे संगत्याग. दिसणाऱ्या दृश्य प्रसारांचा त्याग केल्याशिवाय पादसेवन भक्ती साधणार नाही. दुसरं आहे निवेदन. निवेदन याचा अर्थ बाहेरच्या गोष्टींचा त्याग कराल, आतल्या गोष्टींचा त्याग कसा कराल? निवेदन म्हणजे आतील दुर्गुण जे आहेत, षड्रिपू आणि अंतःकरण चतुष्टय, मीपणा, याला जिंकणं म्हणजे निवेदन. सो बहिरंग त्याग, अंतरंग त्याग दोन्ही झाले, संगत्याग आणि निवेदन. मग तिसरं येतं विदेह स्थिती. मी देह आहे ही भावना जोपर्यंत माझ्या मनात आहे तोपर्यंत देहाला होणारी दुःख ही मला अत्यंत कळकळीची वाटतात. का आज भजनाला नाही आलात? नाही, असं जाम डोकं दुखतंय, बसवतच नाही बघा. माझ्या देहाला होणाऱ्या त्रासांची अनुभूती मला मोठी वाटते, कारण हा देह म्हणजे मी, ही भावना माझी दृढ झालेली आहे. देह हा कधीतरी सोडायचा आहे, तो माझा नाही आहे. मी आणि माझा देह वेगळ्या संकल्पना आहेत ना. मी हा देहापेक्षा कोणतरी वेगळा आहे, कारण आपण म्हणताना कसं म्हणतो, माझ्या हाताला लागलं, माझ्या पायाला लागलं, म्हणजे माझं शरीर हे मी याच्यापेक्षा वेगळं आहे. समजायला कठीण आहे, लक्षात घ्या. मी आणि माझं शरीर हे दोन्ही वेगळ्या भावना आहेत. जसं कंपनी आणि कंपनीचा मालक हे दोन्ही वेगळे आहेत ना. कंपनीचा मालक म्हणजेच कंपनी नव्हे, तसं माझं शरीर म्हणजे मी नव्हे. विदेही स्थिती येणं हे म्हणून गरजेचं आहे. माझ्या शरीराला होणाऱ्या वेदना या त्याच्या कर्मानुसार होत आहेत. आत्मा हा त्याच्यापासून अलिप्त आहे, हे जाणणं म्हणजे विदेह स्थिती. पुढे चौथं म्हणतात अलिप्तपणं. अलिप्त म्हणजे कशाचं सुख दुःख नाही. आलं म्हणून सुख नाही, गेलं म्हणून दुःख नाही. या सगळ्या पंचविषयांपासून, सुखदुःखांपासून अलिप्त राहणं म्हणजे अलिप्तपणं. आमची स्थिती अशी नसते. आम्हाला एखादी गोष्ट हवी हवीशी वाटते, ती मिळेल तेव्हा सुख, ती नाही मिळाली तर दुःख. आपलं अलिप्तपणं आहे का? आलं तरी ते टिकतं का? हा विचार आम्ही इथे केला पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात सहज स्थिती. संतांची संसारामध्ये सहज स्थिती असते. सहज स्थिती याचा अर्थ संसारी असावे, असूनी नसावे, अंतरी असावे सुखरूप. ते संसारात असूनही नसल्यासारखे असतात. आम्ही परमार्थामध्ये असूनही नसल्यासारखे आहोत. हा फरक आहे. आम्हाला ध्यान जबरदस्ती लावावं लागतं, मनाला बसवावं लागतं. संतांना ध्यान लावा येण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही, ते आपसुकच त्यांचं लागतं. जी स्थिती आमची संसारात आहे ती संतांची परमार्थामध्ये असते. सहज स्थिती. आम्हाला संसारामध्ये अडकण्यासाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत, आम्हाला परमार्थामध्ये अडकण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. सहज स्थिती म्हणजे काय? संतांची. संसारामध्ये अडकण्यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागतात, परमार्थामध्ये देवाच्या स्मरणामध्ये अडकण्यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागत नाही. याला म्हणायचं सहज स्थिती. आणि सहावं म्हणतात समर्थ उन्मनी. ही मनाची अवस्था आहे. पाचवी जागृती, स्वप्न, सुषुप्ती या मनाच्या 3 अवस्था या संसारी माणसाच्या नॉर्मल अवस्था आहेत. जागृती म्हणजे आता मी तुमच्या समोर बोलतोय, माझ्या हे दृश्य प्रसार समोर दिसतोय, म्हणजे माझं मन हे सगळं ग्रहण करतंय. जागृत अवस्था आहे मनाची. स्वप्न म्हणजे मी जरी झोपायला गेलो तरी स्वप्न मला पडतात, म्हणजे माझं मन तेव्हाही जागच आहे, अनेक दृश्य बनवतंय. कोळी कसा जाळं विणतो तसं ते दृश्य बनवत जातंय, त्याला मी म्हणतो स्वप्न. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप लागणं, तिथे सुद्धा माझं मन किंचित निद्रावस्थेत आहे. म्हणून संत माऊली म्हणतात गाढ निद्रा याला ब्रह्मानंदच म्हटलेलं आहे, कारण तिथे विचार नसतात. मी कोण आहे, मी कुठे आहे, माझ्याकडे किती पैसा आहे, मी किती दुःखात आहे, काहीच जाणीव नसते. याला म्हणायचं सुषुप्ती.
जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था संसारी माणसाच्या आहेत. परंतु एक पायरी वरती जर आपण मनाची पाहिली तर त्याला तुर्यग अवस्था असं म्हणतात. म्हणजे जिथे मला दृश्य पसाऱ्यातली असत्यताही कळते आणि अदृश्यातली परमार्थातली सत्यताही कळते. मन दोन्ही ठिकाणी सहज नांदू शकतं, याला तुर्यग असं म्हणतात. मनाची ही चौथी अवस्था येणं म्हणजे पारमार्थातली फार मोठी प्रगती आहे. म्हणून चंद्र जसा मोठा मोठा वाढत जातो त्याच्या चतुर्थीला पारमार्थिक दृष्ट्या म्हणून महत्व आहे. चंद्राच्या कलेमध्ये चतुर्थीला महत्व का आहे? संकष्टी चतुर्थी आपण म्हणतो. चतुर्थीला महत्व का आहे? कारण मनाची सुद्धा ती चौथी अवस्था आहे. कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे मन याचा कारक चंद्र आहे. चंद्राचं कारक, चंद्र हा मनाचा स्वामी आहे. सो चंद्राची चौथी अवस्था ती मनाला प्राप्त व्हावी म्हणून आपल्या अध्यात्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये चतुर्थीला महत्व आहे. तर ही जी चौथी अवस्था आहे ही प्राप्त व्हावी, तुर्यगा. आणि याच्या वरची जी अवस्था आहे जिथे सगळंच संपतं, मन विचार रहित होतं, त्याला उन्मनी अवस्था असं म्हणतात. मन हे उन्मन झाले. उन्मनी अवस्थेपर्यंत मन पोहोचलं की तिथे काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. मनुष्य जन्माचं सार्थक तिथे झालं. उन्मनी अवस्थेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि 7वं समर्थ म्हणतात विज्ञान. विज्ञान याचा अर्थ प्रयोग करून जे सिद्ध होतं, ज्याचे प्रूफ दिले जातात, आपल्याला सायन्स ज्याला आपण म्हणतो. परंतु इथे समर्थांना म्हणायचंय आत्मानुभव सिद्ध जे आहे तो परमार्थ, तो विज्ञान. म्हणजे जिथे आपल्याला प्रत्येक गोष्टीची प्रचिती देता येते. बघा, पादसेवन भक्ती जर साधली तर हे सगळ्याचं एकरूप पण ज्या सद्गुरूंमध्ये झालेलं आहे, त्या सद्गुरूंनी ज्या सद्गुणांनी हे आत्मसात केलं त्याचा अभ्यास करणं, याला पादसेवन भक्ती असं म्हणतात. कठीण आहे की नाही? कठीण आहे. आणि माझं हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हे सगळं आपण काही अंशी का होईना फॉलो केलं पाहिजे. आणि माझं हे सगळं तुम्हाला यंग जनरेशनला सांगणं महत्त्वाचं वाटतं. कारण तुम्ही आता हे आत्मसात कराल तेव्हा कुठे पुढे जाऊन तुमच्या मनाची अवस्था बळकट होईल. संसाराचा त्याग थोडाफार करावाच लागतो, तेव्हाच आपल्याला परमार्थाच्या गोष्टी साधतात. घरी सगळं शक्य होत नाही म्हणून थोडंफार दुसऱ्या ठिकाणी येऊन का होईना या गोष्टी सांगणं गरजेचं वाटतं. आता बघा, माझ्या मागे तुम्हाला दिसतोय हा व्हाईट बोर्ड आहे जिथे क्लास चालतो. सो ज्या ठिकाणी मुलांना गणिताचे धडे दिले जातात तिथे बसून पारमार्थिक धडेही त्यांनी घ्यावे ही माझी इच्छा आहे. हे बनवण्याचं माझं नियोजन आहे. मला अनेक जणांनी म्हटलं की तुम्ही काही व्यवस्थित कीर्तनकाराच्या रूपामध्ये बसून का नाही सांगत. मी मुद्दामून त्यामध्ये बसून सांगत नाही, कारण आजची यंग जनरेशन असं काही दिसलं की ते ऐकायला तयार होत नाही. म्हणून असा पेहराव असावा. बहिरंगाकडे मला लक्ष द्यायचं नाहीये. पादसेवन भक्तीचं हे मोठं उद्दिष्ट आहे. बहिरंगाकडे लक्ष देऊन चालत नाही. तुम्ही कसे बसताय, साधेपणाने बसताय ना, हे महत्वाचं आहे. अंतरंगाकडे लक्ष देणं हे पादसेवन भक्तीचं मूळ आहे. माझे सद्गुरू कोणत्या अंतरंगातील गुणांनी मोठे झाले इकडे मला लक्ष द्यायचंय. त्यांनी काय घातलं होतं, त्यांनी काय पेहराव केलाय, ते कसे चालतात, काय खातात, हे महत्वाचं नाही पादसेवन भक्तीमध्ये. ते कोणत्या सद्गुणांनी मोठे झाले हे बघणं महत्वाचं आहे. याला पादसेवन भक्ती असं म्हणतात. समर्थ पुढे म्हणतात, याही वेगळी नामाभिधाने समाधानाची संकेत वचने सकळ काही पादसेवने उमजू लागे. आणि यात अत्यंत गूढ पारमार्थिक शब्द आलेले आहेत. त्यातले 7 शब्द मी तुम्हाला विवरण करून सांगितले. म्हणून ह्या पायऱ्या आहेत, नवविधा भक्तींच्या या पायऱ्या आहेत. श्रवण भक्ती आम्हा संसारी माणसांना साधू शकते. कीर्तन भक्तीसाठी थोडं वर्चस्व लागतं. नामस्मरणासाठी अजून मनाची पात्रता लागते. पादसेवनासाठी अजून जास्त आपल्या मनाची अवस्था लागते. आपल्या लक्षात येते 2-2 समास. जितकं संसारी माणसाला, मी पण संसारी माणूसच आहे, तुम्हाला मी उपदेश करतोय म्हणजे मी कोणी मोठा झालो का नाही, हे सगळं माझ्यासाठीच आहे. हे मी सुद्धा आत्मसात करावं ही माझी एक तिथे तळमळ आहे तुम्हाला सांगता सांगता. आणि जी यंग जनरेशन जे ऐकत असेल की आपल्याला फक्त अभ्यास करून मोठं व्हायचं नाहीये, या सगळ्या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला तर मोठे झाल्यानंतर जेव्हा डिप्रेशन, स्ट्रेस असे मोठे मोठे शब्द जेव्हा तुमच्या कानावरती यायला लागतील आणि तुम्ही त्या फेजमधनं जेव्हा जायला लागाल त्यावेळेला या गोष्टीच तुम्हाला त्याच्यातून तारून नेणार आहेत. म्हणून प्रॅक्टिकल अभ्यास करताना
थोडा स्पिरिच्युअल अभ्यास प्रॅक्टिकली आपण जर अप्लाय केला आपल्या संसारामध्ये, तर फक्त संसाराची गाडी आपली नीट चालतेच असं नाही, तर परमेश्वराचं तिथे लक्ष असल्यामुळे, कारण मी काही अंशी परमेश्वराकडे लक्ष देतोय या भावनेने परमेश्वर 10 पटीने आपल्याकडे लक्ष देतो. तर ती नुसतीच ट्रॅकवर नीट चालत नाही, तर त्याला उत्तम गती सुद्धा परमेश्वर कृपेने लाभते. पादसेवनाचं शेवट करताना समर्थ म्हणतात, बहुधा अनुभवाची अंगे सकळ कळीती संत संगे, चौथे भक्तीचे प्रसंगे गोप्यते प्रगटे. म्हणजे ही चौथी भक्तीची आहे. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, चौथी भक्ती पादसेवन. इथे तुम्हाला ब्रह्मज्ञान हळूहळू उलगडायला लागतं. त्याच्यामुळे प्रवास थोडा कठीण होत जातो. सुरुवात श्रवणापासून करावी, हळूहळू जसं पचेल तसं पुढे जावं. हे समर्थांना याच्यातून सांगायचंय. हे आपण आज इथे ऐकण्याचा प्रयत्न केला. आत्मसात जितकं होईल नामस्मरण आणि पादसेवन तेवढा आपण अनुभवायचा आणि अंगामध्ये ते बाणण्याचा प्रयत्न करायचा आहे. जय जय रघुवीर समर्थ.